एका गावात एक ब्राह्मण आपल्या पत्नीसोबत राहत होता. बायको बोथट होती. म्हणूनच तो ब्राह्मण कुटुंबाशी जुळला नाही. कुटुंबात नेहमी विसंवादाचे वातावरण होते. या रोजच्या भांडणामुळे ब्राह्मण कंटाळला आणि रोजच्या भांडणाच्या ऐवजी परदेशात जाऊन वेगळ्या घरात राहणे योग्य ठरेल असा विचार करू लागला. निदान आयुष्य तरी शांततेत जगता येईल असा विचार करून काही दिवसांनी तो ब्राह्मणासोबत परदेश दौऱ्यावर निघाला. वाटेत घनदाट जंगल होते. लांबच्या प्रवासामुळे ब्राह्मण आणि ब्राह्मण दोघेही थकले होते. ब्राह्मणाची तहान लागल्याने वाईट अवस्था झाली होती. ब्राह्मणाने त्याला झाडाखाली बसवले आणि पाण्याची व्यवस्था करायला गेला. परंतु तो पाणी घेऊन परतला तोपर्यंत ब्राह्मणाने तहान लागल्याने तिचा प्राण सोडला होता. ब्राह्मण मेलेला पाहून ब्राह्मणाला फार वाईट वाटले. तो देवाची प्रार्थना करू लागला, हे देवा, मी माझ्या पत्नीसोबत नवीन जीवन सुरू करण्यासाठी परदेशात जात होतो. त्याचा जीव तू काढून घेतलास. प्लीज देवा, माझ्या बायकोमध्ये पुन्हा प्राण दे. ब्राह्मणाची प्रार्थना ऐकून देव आकाशातून बोलले, ब्राह्मण, जर तू तुझे अर्धे आयुष्य ब्राह्मणाला दिलेस तर ती जिवंत होईल. ब्राह्मण पुन्हा जिवंत झाला. दोघांनी पुन्हा प्रवास सुरू केला. चालत चालत दोघेही एका शहराबाहेर पोहोचले. तिथे पोचल्यावर त्या ब्राह्मणाला एका विहिरीजवळ बसायला सांगितले आणि स्वतः जेवणाची व्यवस्था करायला गेला. ब्राह्मण विहिरीजवळ गेली तेव्हा तिने पाहिले की एक लंगडा पण तरुण रथ चालवत आहे. दोघेही हसले आणि एकमेकांशी बोलले आणि एकमेकांकडे आकर्षित झाले. दोघांनाही आता एकत्र राहायचे होते. इकडे जेवणाची व्यवस्था करून ब्राह्मण परतला. तेव्हा त्याला ब्राह्मण एका लंगड्या तरुणाशी बोलताना दिसला. ब्राह्मणाला पाहून ब्राह्मण म्हणाला, या तरुणालाही भूक लागली आहे. अन्नाचा काही भागही त्याला दिला जातो. आम्ही पुण्य प्राप्त करू. ब्राह्मणाने त्या लंगड्या तरुणाला आपल्या सोबत जेवायला बोलावले. तिघांनी एकत्र जेवण केले. रात्रीचे जेवण करून निघायची वेळ झाली. तेव्हा ब्राह्मण स्त्री ब्राह्मणाला म्हणाली, तुम्ही या तरुणालाही सोबत का घेत नाही? कदाचित 2 किंवा 3 तुमच्याशी बोलण्यासाठी चांगली एखादी व्यक्ती मिळेल. असो, तू कुठेतरी गेल्यावर मी एकटीच राहते. मला एकटीची भीती वाटते. हे असे चालू राहिले तर भीती राहणार नाही. ब्राह्मण म्हणाला, आम्ही आमचे ओझे उचलू शकत नाही. या लंगड्या माणसाचा भार कसा उचलणार? माझ्यासाठी ते येथे सोडा. आम्ही दोघं पुढे जात आहोत. पण ब्राह्मणाचे हृदय लंगड्या माणसाशी जोडले गेले होते. ती म्हणाली, आम्ही ते डब्यात घेऊन जातो. याचाही आपल्याला कुठेतरी उपयोग होईल. शेवटी ब्राह्मणाने ब्राह्मणाचा सल्ला मान्य केला आणि त्या लंगड्याला पेटीत टाकून सोबत नेले. काही अंतर गेल्यावर ते पाणी पिण्यासाठी एका विहिरीजवळ थांबले. तेथे पाणी काढत असताना त्या ब्राह्मण आणि लंगड्या माणसाने त्या ब्राह्मणाला विहिरीत ढकलले. ब्राह्मण मेला असे समजून ते पुढे गेले. काही दिवस प्रवास करून ते एका शहराच्या सीमेवर पोहोचले. लंगडा माणूस अजूनही पेटीतच होता. सीमेवर उपस्थित रक्षकांनी ब्राह्मणीला थांबवून पेटीची झडती घेतली. झडतीदरम्यान डब्यातून एक लंगडा व्यक्ती बाहेर आला. दोघांनाही राजदरबारात नेण्यात आले. राजदरबारात राजाने ब्राह्मणाला विचारले, हा लंगडा कोण आहे? तू त्याला पेटीत लपवून का आणत होतास? ब्राह्मण म्हणाला, हा माझा नवरा आहे. आमच्या घरच्यांना कंटाळून आम्ही आमचा देश सोडून परदेशात आलो. अनेक लोक माझ्या पतीचे शत्रू झाले आहेत. म्हणूनच मी माझ्या पतीला एका पेटीत लपवून आणले आहे. कृपया आम्हाला या शहरात राहण्याची परवानगी देऊन आमच्यावर उपकार करा. राजाने त्यांना शहरात स्थायिक होण्याची परवानगी दिली आणि दोघेही पती-पत्नीप्रमाणे
शहरात राहू लागले. तर दुसरीकडे विहिरीत पडलेल्या ब्राह्मणाला काही ऋषींनी बाहेर काढले होते. काही दिवस ऋषीमुनींसोबत राहिल्यानंतर ब्राह्मण त्याच नगरात आला जिथे ती ब्राह्मण स्त्री एका लंगड्या माणसासोबत राहत होती. एके दिवशी एका ब्राह्मणाची एका ब्राह्मण स्त्रीशी भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. प्रकरण वाढत जाऊन राजापर्यंत पोहोचले. राजाने ब्राह्मणाला विचारले, हे कोण आहे? ब्राह्मण म्हणाला, तो माझ्या पतीचा शत्रू आहे. त्याला मारण्यासाठी आला आहे. त्याला फाशीची शिक्षा द्या. राजाने ब्राह्मणाला फाशीची शिक्षा दिली. ती ऐकून ब्राह्मण म्हणाला, महाराज, तू दिलेली प्रत्येक शिक्षा मला मान्य आहे. पण माझी एक विनंती ऐका. या महिलेकडे माझे काहीतरी आहे. त्याच्यासाठी ते मिळवा. राजाने ब्राह्मणाला विचारले, तुला या व्यक्तीबद्दल काही आहे का? ब्राह्मण म्हणाला, नाही महाराज, माझ्याकडे असे काही नाही. तो खोटे बोलतोय. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तुम्ही माझे अर्धे आयुष्य घेतले आहे. देव याला साक्षी आहे. देव घाबरणारी स्त्री, नाहीतर तिला खूप वाईट परिणाम भोगावे लागतील. हे ऐकून ब्राह्मण घाबरला आणि म्हणाला, मी तुझ्याकडून जे काही घेतले आहे ते तुला परत करीन. ब्राह्मणी खाली पडून मरण पावली असे सांगण्यात आले. त्याचे अर्धे आयुष्य आता पुन्हा ब्राह्मणात विलीन झाले होते. ब्राह्मणाने राजाला संपूर्ण कथा सांगितली. संपूर्ण कथा जाणून घेतल्यानंतर राजाने त्या लंगड्या माणसाला त्याच्या दुष्कृत्यासाठी कैद केले. कथेचे नैतिक: वाईट कृत्ये वाईट फळ देतात. ज्याने तुमच्यावर उपकार केले त्याचे कृतज्ञ रहा. नात्यात प्रेम आणि विश्वासाला महत्त्व द्या. कोणाचीही फसवणूक करू नका.